त्रिवेज मीडियाच्या लोकसभा 2019 निवडणूक विश्लेषणमध्ये आपलं स्वागत। आज आपला विषय आहे की फुले आंबेडकरवादी राजकीय पक्ष, गरज, वास्तव आणि भवितव्य। या संदर्भामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करता येईल की गेल्या 5 वर्षांमध्ये केंद्रातील सत्ता ज्या पद्धतीने काम करत होती त्यामुळे भारतामध्ये फुले आंबेडकरी विचारसरणीची सर्वात मोठी गरज निर्माण झाली। ती यासाठी की फुले आंबेडकरी विचारसरणीमध्ये या देशामध्ये सर्वंकष परिवर्तन करण्याची ताकद आहे आणि म्हणून या विचारांच्या विरोधात जी सत्ता व्यवस्था गेल्या 5 वर्षात आणि अनेक वर्षात यापूर्वी चालवण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने 2019च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक महत्त्व फुले आंबेडकरी विचारसरणीच्या राजकीय पक्षांना आलेला आहे। उत्तर भारताचं जरी आपण पाहिलं की उत्तर भारतामध्ये सपा बसपा युती हे निदर्शित करत आहे की फुले आंबेडकरी विचारसरणीच्या अनुषंगाने विद्यमान सत्ताधाऱ्यांशी ते त्या ठिकाणी लढता आहेत। बिहारचं देखील आपल्याला तसंच म्हणता येईल की ओबीसी आणि बहुजन समाज जो आहे, जो खास करून त्या समाजाच्या अनुषंगाने फुले आंबेडकरी विचारसरणीच्या अनुषंगानेच बिहारमध्ये देखील राजकीय लढा होतो आहे। तीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही प्रमुख पक्ष आपण फुले आंबेडकरवादी विचारसरणीचे जे काही पाहिले तर त्याच्यामध्ये बहुजन समाज पार्टी आणि भारिप बहुजन महासंघ हे 2 पक्ष आपल्याला प्रामुख्याने दिसतात। त्याच्यातून काही 2-3 वर्षापूर्वी बसपामधून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ही डॉक्टर सुरेश माने यांच्या नेतृत्वात स्थापन झाली। पण आता 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसपा आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या अनुषंगाने विचार जेव्हा पुढे आला तेव्हा व्यापक जनसमूह जोडण्याची जी काही प्रक्रिया आहे तर या दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने सुरू असली तरी गेल्या वर्षभरामध्ये भारिप बहुजन महासंघाने जे अनेक विषय या ठिकाणी लढवले, त्यावर संघर्ष केला, त्यावर रस्त्यावरची आंदोलनं केली, ते पाहता भारिप बहुजन महासंघाने जनतेच्या मनात एक प्रकारे अधिक जागा मिळवली आणि त्याचा परिणाम हा झाला की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाच्या अनुषंगाने ज्या सभा वंचित बहुजन आघाडीच्या झाल्या त्या वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपल्याला दिसली। दुसऱ्या बाजूला बहुजन समाज पक्षाच्या अनुषंगाने जो काही मतदार, पारंपरिक मतदार राहिलेला आहे तो पारंपरिक मतदार यासाठी आपल्याला त्यापासून कमी होताना दिसणार आहे की ज्या प्रवाहातून बहुजन समाज पक्षाची स्थापना झालेली आहे त्याच संघटनातून आता काही पक्षांची देखील निर्मिती झालेली आहे। त्यामुळे ते पक्ष बहुजन समाज पार्टीचं जे एकूण मतदान आहे त्या मतदानामध्ये आपला देखील हिस्सा मिळवणार आहेत। त्यामुळे त्या संघटनांची किंवा त्या कार्यकर्त्यांची किंवा त्या मतदारांची जी मतं आहेत ती बसपाकडून या एपीआय, बीएमपी, बीआरएसपी आणि पीपीआय या पक्षांनाही आपल्याला जाताना दिसतील। आणि दुसऱ्या बाजूला भारिप बहुजन महासंघाने आपलं नाव थोडंसं मागे टाकून सत्ता वंचित बहुजन आघाडी असं नाव धारण करून अनेक ओबीसी जातींना या प्रवाहामध्ये जोडलेलं आहे। त्याची परिणिती आपण अनेक सभांमधून पाहिलेली आहे आणि त्याचबरोबर धार्मिक अल्पसंख्याक असणारा आणि देशाच्या राजकारणामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा मुस्लिम समुदाय देखील वंचित आघाडीबरोबर जोडलेला आहे। त्यामुळे आजच्या घडीला 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं पारडं आपल्याला जड होताना दिसत आहे। आणि आज जर आपण पाहिलं की 2019ची लोकसभा निवडणूक जी आहे ती राष्ट्रीय महाआघाडी करून होत नाहीये, त्यामुळे त्या राज्यातून आघाड्या करून ही निवडणूक लढवली जाते आहे। आणि यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अनेक वेळा ही गोष्ट सांगितली होती की 2019च्या लोकसभा निवडणुका या राष्ट्रीय महाआघाडीतून नव्हे तर त्या राज्यातल्या महाआघाडीच्या माध्यमातून लढवल्या जातील आणि त्यामुळे ही राजकीय दूरदृष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीनं जे काही जन आंदोलन चालवलं, म्हणजे गेली 5 वर्षे त्यांनी सातत्याने महाराष्ट्रामध्ये जन आंदोलन केली। रोहित वेमुला प्रकरण असेल किंवा देशामध्ये घडणारी दलित उत्पीडनाची अनेक प्रकरणं असतील, त्या प्रकरणांचा महाराष्ट्रामध्ये जनसंघर्ष किंवा जनतेला रस्त्यावर आणण्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने यश आलं त्यामुळे जनतेच्या मनात त्यांचं नेतृत्व या निवडणुकीच्या काळामध्ये अधिक प्रमाणात हे रुजलेलं आहे। आणि त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही इतर कोणत्याही फुले आंबेडकरवादी राजकीय पक्षांपेक्षा आपल्याला अधिक पुढे जाताना दिसते आहे, अधिक प्रबळ होताना दिसते आहे। आणि यावेळी जो काही आणखी दुसरा आरोप जो काही होतो
की राज्यामध्ये महाआघाडी होत असताना त्याच्यामध्ये या पक्षांनी वंचित बहुजन आघाडीने सामील व्हायला पाहिजे होतं, किंवा अशा जरतरच्या अनेक चर्चा होतात की राजकारणामध्ये जरतरला फार काही महत्व नसतं, असं एकदा समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यांनी एक वाक्य वापरलेलं होतं. आणि त्याच अनुषंगाने आज आपल्याला म्हणता येईल की राजकारणामध्ये जरतरची भूमिका फारशी महत्व ठेवत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण हे जर पाहिलं की बहुजन समाज पक्ष जो महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत फुले आंबेडकरी समुदायामधून मोठ्या प्रमाणात मतदान घेत होता. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत देखील त्यांना जवळपास 13 लाखापर्यंत मतदान होतं. परंतु निर्णायक जो लढा आहे, निर्णायक विजयाचा लढा असेल किंवा एकूणच राजकीय सत्तेचा विजयासाठीचा जो लढण्याचा भाग आहे, तो महाराष्ट्रामध्ये बसपाच्या माध्यमातून म्हणजे जनता किंवा मतदार यांनी बसपाला बऱ्याच प्रमाणात स्वीकारलेला असताना देखील निर्णायक लढा, राजकीय लढा यापूर्वी आपल्याला होताना दिसत नाही. दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीनं आज दावे करते आहे, त्यातून जनतेला असं वाटतंय की हा वंचित बहुजन आघाडीचा जो काही राजकीय लढा आहे हा निर्णायक टप्प्यावर आलेला दिसतोय आणि हा देशाच्या एकूण भवितव्याला बदलणारा आहे. म्हणजे काही महिन्यांपूर्वी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं होतं की भारतीय राजकारणाला एका नव्या वळणावर नेण्याची गरज आहे आणि मी ते करून राहील. हा जो नेतृत्वाचा आत्मविश्वास असतो, नेतृत्वाचा तो आत्मविश्वास हा महाराष्ट्राच्या फुले आंबेडकरवादी जनतेला मोठ्या प्रमाणात भावलेला आहे. आणि त्याचप्रमाणे फुले आंबेडकरवादी विचारप्रवाहांच्या बाहेर काम करणाऱ्या जे काही जाती समूहाचे लोक होते त्यांना देखील तिकडे जो काही अनुभव आला राजकीय सत्तेच्या माध्यमातून, त्यांना जो काही अनुभव आला ते पाहता त्यांनी देखील आता या विचारसरणीच्या राजकीय पक्षांशी किंवा राजकीय आघाड्यांशी ज्या पद्धतीनं जोडून घेतलेले आहे, त्यामुळे येणाऱ्या 2019च्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी ही इतर कुठल्याही फुले आंबेडकराईट राजकीय पक्षांपेक्षा अधिक मतदान घेताना आपल्याला दिसेल. किंबहुना अनेक जागांवर ते विजयाला गवसणी घालण्या इतपत ते या 2019च्या निवडणुकीमध्ये प्रबळ होताना आपल्याला दिसतील. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस सारखा जो पक्ष आहे, या पक्षाने महाआघाडी करत अनेक व्यक्ती जोडलेल्या आहेत, परंतु व्यक्ती आणि त्या व्यक्तींचे पक्ष यांचं जर आपण संख्याबळ पाहिलं, त्यांच्यासोबत महाआघाडीमध्ये जे काही अनेक पक्ष असतील, एक ठराविक 2-3 पक्षांची नावं जर सोडली तर त्या पलीकडे जे काही त्यांच्याशी जोडलेले आहेत ती नावं फक्त आहेत, ते संघटन त्यांच्या बरोबर आहे की नाही हा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे 2019च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ही मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये जनतेमध्ये रुजताना दिसते आहे. परंतु एकंदरीत आपण जर राष्ट्रीय विचार केला तर राष्ट्रीय विचारांमध्ये राजकारणामध्ये बहुजन समाज पक्ष हा जो काही राष्ट्रीय राजकारणाचाच भाग झालेला आहे असं नव्हे, तर तो एक राष्ट्रीय पक्ष आहे. त्या राष्ट्रीय पक्षाच्या हातात देखील 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर जे काही सत्ताकारण होणार आहे त्या सत्ताकारणामध्ये हा पक्ष फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आणि त्यामुळे बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांकडे जर आपण, या राजकीय पक्षांकडे जर आज आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रामधल्या जागा या बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे खेचताना जशी दिसेल तशीच ती इथल्या राजकीय निर्णयांवर, इथल्या निवडणुकीनंतरच्या निकालांवर फार परिणाम करणार आहे. हा जसा भाग आहे तसं बहुजन समाज पक्ष हा 2019च्या निवडणुकीनंतर जे काही सत्ता समीकरण केंद्रामध्ये होणार आहेत त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. महत्त्व तर आहेच, गरजही आहेत, परंतु त्यांचं भवितव्य देखील उज्ज्वल असल्याचं आपल्याला दिसतं आहे. त्याचबरोबर जे काही अनेक इतर फुले आंबेडकराईट जे राजकीय पक्ष आहेत, या राजकीय पक्षांचे नेत्यांची देखील तळमळ आहे, त्यांच्या देखील भूमिका प्रामाणिक आहेत, त्यांची तळमळ प्रामाणिक आहे, अनेक वर्षाचे त्यांचे अनुभव आहेत. परंतु कालप्रवाहामध्ये जनतेला गृहीत धरून चालत नाही. जनतेला त्या प्रवाहात आणण्यासाठी ज्या पद्धतीनं राजकीय संघटनांच्या व्यतिरिक्त जी काही जन आंदोलन असतील किंवा अनेक राजकीय तर जी बाबी असतील त्या बाबींवर जे काही लक्ष केंद्रित करावं लागतं ते त्यांच्याकडून फारशा मोठ्या प्रमाणात झालेलं दिसत नाही. आज वंचित बहुजन आघाडीकडे जो काही समूह आपल्याला दिसतो आहे तो समूह याच विश्वासातून दिसतो आहे की येणाऱ्या काळामध्ये राजकीय सत्तेमध्येच नव्हे तर एकूणच सामाजिक वास्तवामध्ये देखील बदल करण्याची आणि त्याचप्रमाणे या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर फुले आंबेडकरवादी राजकारणाला येणाऱ्या काळामध्ये अधिक महत्त्व आहे. ते
यापुढे वाढत जाणार आहे आणि देशाच्या राजकीय सत्ता समीकरणामध्ये फुले आंबेडकरवादी राजकीय पक्ष फार महत्त्वपूर्णच भूमिका बजावतील असं नाही, तर या देशाची राजकीय सत्ता जी खऱ्या अर्थानं न्यायिक आणि जनाधिष्ठित करण्याची खऱ्या अर्थानं किमया ते साधतील यामध्ये शंका असू शकत नाही। परंतु आजचा जर आपण विचार केला तर 2019च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्याही पक्षाला म्हणजे प्रस्थापित पक्षांना आव्हान देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने निश्चितपणे केलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रामधली परिस्थिती आणि देशातली परिस्थिती याचा आपल्याला वेगवेगळा विचार करून हे मांडावं लागतं। तर आज मतदार जो आहे तो जो प्रभावित होतो कुठलाही मतदार जेव्हा, याच्यासाठी मी एक उदाहरण देईल, जर समजा आपण एखादा चित्रपट पाहतो, तो चित्रपट जेव्हा लोकप्रिय होतो त्या लोकप्रिय असण्याचं कारण एकमेव असतं की पाहणाऱ्याच्या मानसिकतेला तो चित्रपट आव्हान करतो आणि त्या प्रेक्षकाला असं वाटतं की याच्यामध्ये माझ्या जीवनाशी निगडीत काहीतरी घटनाक्रम आहे, काहीतरी भाग आहे, असं जेव्हा वाटतं तेव्हा तो त्या चित्रपटाला अधिक सराहना करतो आणि त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर बसतो। म्हणजे चित्रपटाचा प्रेक्षक जसा एक फ्लोटिंग असतो तसा राजकीय पक्षाचा मतदार देखील फ्लोटिंग असतो। परंतु जेव्हा त्याला हे वाटतं की आज माझी भूमिका या पक्षाच्या माध्यमातून ही प्रगल्भपणे साकारताना किंवा साकार होताना दिसते आहे, तेव्हा तो त्या पक्षाच्या बाजूला वळतो। आणि म्हणून आज जी काही जन आंदोलनं गेल्या 2-3 वर्ष आणि वर्षभरात झाली त्याच्या अनुषंगानं इथल्या महाराष्ट्रातल्या पुरोगामी परिवर्तनवादी फुले आंबेडकरवादी मतदाराला असं वाटतं आहे की हा पक्ष माझ्या अनुषंगानं मला वाटणारं व्यक्तीचं, समूहाचं, समाजाचं आणि देशाच्या एकूण लोकशाही व्यवस्थेला मजबूत करण्याचं काम करेल असा विश्वास निर्माण झाला असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात समूह येताना दिसतो आहे। यावर आपल्या अनेक प्रतिक्रिया असू शकतील। ही बाब आपण तटस्थपणे मांडत असताना या संदर्भामध्ये अनेकांचे अनेक विचार असतील, परंतु आपण दोन प्रकारची जी जनता आपण पाहतो आपल्या फुले आंबेडकरी विचारसरणीच्या संघटनांमध्ये देखील, की एक आहे मध्यमवर्ग आणि दुसरा जो कष्टकरी जीवन जगतो, खाजगी क्षेत्रामध्ये काम करतो, असाही एक वर्ग आणि त्या वर्गाची खूप मोठी संख्या आहे। त्या वर्गाचीच खूप मोठी अपेक्षा आहे आणि त्या वर्गासाठीच खूप मोठं काम करायचं आहे। त्यामुळे मध्यमवर्गीय समूह संघटनातील मतदार आणि समूह देखील ही बाब समजून घेईल आणि तुलनात्मक जेव्हा विचार करू आपण तेव्हा आपल्याला या सगळ्या बाबींचा तटस्थ जर आपण विचार केला तर अनेक बाबी आपल्याला निश्चितपणे पटतील। त्या पटाव्यातच असं नाही, परंतु त्या पटवून घेण्यासाठी वास्तवाचं आकलन आपण निश्चितपणे कराल या अपेक्षेसह आजचा कार्यक्रम इथेच थांबूया।